आपण करतोय बुलेटिनमध्ये अमरावतीमधल्या बातमीने. अमरावतीमधल्या केमिस्ट उमेश कोले हत्या प्रकरणी एनआयएनं एफआयआर दाखल केला. उमेश यांची हत्या करण्यामागे देशातील एका विशिष्ट समुदायातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणं हा उद्देश असल्याचं एफआयआरमध्ये म्हटलंय. तसंच या प्रकरणाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता असल्याचंही एनआयएनं एफआयआरमध्ये म्हटलंय. आणि याचबद्दल अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता आपल्या बरोबर आहे. विवेक, अभी की जानकारी क्या है? विशाल, देखिए इस पूरे मामले में जो अमरावती हत्याकांड हुआ है उमेश कोले का, अब ये पूरा मामला एनआईए के पास चला गया है। एनआईए ने इस पूरे मामले में अब तक 7 लोगों को गिरफ्तार किया है और जो एनआईए की एफआईआर कॉपी न्यूज 18 के पास मिली है उसमें साफ तौर पर लिखा गया है कि इस हत्या के पीछे हिंदुस्तान के एक समुदाय को डराने की कोशिश की गई थी, उनके ऊपर आतंक फैलाने की कोशिश की गई थी और जिस तरीके से एक समुदाय के ऊपर हमला किया गया था उस हत्या के पीछे लोग डरे, ये ऐसी इनकी आशंका थी। और साथ ही साथ एनआईए ने अपने एफआईआर में साफ तौर पर कहा है कि ये जो आरोपी हैं इनके तार विदेश और विदेश से भी जुड़े हो सकते हैं, जिसकी जांच की जा रही है। इसी मामले में कल एनआईए ने सभी आरोपियों को मुंबई के एनआईए कोर्ट में पेश किया और सभी 7 आरोपियों को 15 जुलाई तक पुलिस हिरासत में भेजा गया है और एनआईए दावा कर रही है कि पुलिस हिरासत में इनसे पूछताछ की जाएगी और भी बड़े खुलासे हो सकते हैं। विशाल जी, इस जानकारी के लिए धन्यवाद विवेक. आपण बघतोय की एफआयआर मध्ये काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते नमूद करण्यात आलेले आहेत या विषयाला घेऊन. आणि या घटनेमध्ये आता ज्या पद्धतीने तपास होतोय त्यानंतर वेगवेगळे मुद्दे समोर येताना दिसत आहेत आणि त्या दृष्टीने ते मुद्दे जे आहेत ते एफआयआर मध्ये नमूद करण्यात आलेले आहेत. या प्रकरणामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता असल्याचंही एनआयएनं एफआयआर मध्ये म्हटलंय. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दुपारी 2 वाजता बरोबर 2 वाजता पत्रकार परिषद घेतात. त्यामुळे सध्याच्या सकाळी काही घडामोडी घडलेल्या आहेत त्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती उद्धव ठाकरे काय बोलतायत का? पहिला मुद्दा, हे सगळं बंड झाल्यानंतर आपण बघितलं सरकार स्थापन झालं आणि सरकार स्थापन झाल्यानंतर आमदारांकडनं म्हणजे शिंदे गटाच्या आमदारांकडनं जी काही वेगवेगळी कारणं त्यांच्या बोलण्यातनं पुढे येतात त्याबद्दल ते काय प्रतिक्रिया देऊ करतायत का? सामनामध्ये रोजच्या रोज या सगळ्या विषयाला घेऊन भाष्य केलं जातं त्याबद्दल ते काय बोलतायत का? आणि आता महत्त्वाचा मुद्दा आहे की धनुष्यबाण हे शिवसेनेचं चिन्ह जे आहे ते आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते नेमकं कोणाकडे जातं या विषयाला घेऊन चिंताग्रस्त उद्धव ठाकरे दुविधा मनस्थितीत असल्याचं देखील कळतंय. आणि आता बातमी आहे आगामी स्वराज्य संस्था निवडणुकींच्या संदर्भातली. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचं सरकार सत्तेत असताना नियमबाह्य प्रभाग रचना केल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी केलाय. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावेत यासाठी त्यांनी स्वतःला फायदेशीर निर्णय त्याचा फायदा स्वतःला होईल या दृष्टीने निर्णय घेतलाय आणि तत्कालीन अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा देखील त्यांनी आरोप केला. दरम्यान या सर्व नव्या प्रभाग रचना आणि गण रचना रद्द करून नव्या रचना कराव्यात, तोवर निवडणुका घेऊ नये अशा मागणीचं पत्र बावनकुळेंनी निवडणूक आयोगाला पाठवलंय. आम्ही आज मुख्य निवडणूक आयुक्ताला विनंती केली आहे की मागच्या सरकारच्या काळामध्ये निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांच्या नियमागत उल्लंघन करून अधिकाऱ्यावर प्रेशर टाकून ज्या पद्धतीने चुकीच्या ज्या प्रभाग रचना झाल्या आहेत या पुन्हा रिव्हेरिफाय कराव्या, नंतरच निवडणुका घ्याव्या. त्याशिवाय महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदच्या निवडणुका होऊ नये. आयोगाने तातडीनं संपूर्ण प्रभाग रचना, संपूर्ण गट गण रचना, नगरपालिका नगरपंचायत मधल्या प्रभाग रचना रद्द कराव्या. ग्रामपंचायतमध्ये ज्या वॉर्ड रचना झाल्या, प्रभाग रचना झाल्या, या सर्व प्रभाग रचनामध्ये महाविकास आघाडी सरकारमध्ये असलेल्या सर्व नेत्यांनी स्थानिक अधिकाऱ्यावर दबाव आणून होणाऱ्या निवडणुकीच्या प्रभाग रचनेमध्ये निवडणूक नियमात नाही अशा अनेक प्रभाग रचना करून घेतल्या. महाविकास आघाडीचे उमेदवार कसे निवडून येतील अशा प्रभाग रचना केल्या, अशा जिल्हा परिषदच्या गटगटाच्या रचना केल्या. आपण बघितलं की
चंद्रशेखर बावनकुळेंनी नेमकं काय म्हटलंय? त्यांनी असं म्हटलंय की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांचं सरकार सत्तेत असताना नियमबाह्य प्रभाग रचना केल्याचा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी केला. तसंच महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून यावे यासाठी त्यांनी स्वतःला फायदेशीर अशी प्रभाग रचना जी ती करून घेतलेली आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांवर दबाव आणल्याचा देखील त्यांनी आरोप केला. दरम्यान या सर्व नव्या प्रभाग रचना आणि गण रचना जी आहेत त्या रद्द करून नव्या रचना कराव्यात, तोवर निवडणुका घेऊ नये अशा मागणीचं पत्र बावनकुळेंनी निवडणूक आयोगाला पाठवलं आहे. आमदारांच्या बंडानंतर आता शिवसेनेला पालिकेतही धक्के बसू लागलेत. ठाणे आणि नवी मुंबई महापालिकेनंतर आता कल्याण महापालिकेतही शिवसेनेला मोठं खिंडार पडलंय. कल्याणच्या 40 नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेऊन आपला पाठिंबा दिला. यापूर्वी ठाणे महापालिकेतील शिवसेनेच्या तब्बल 66 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला होता आणि त्यानंतर नवी मुंबईतील 30 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. त्यामुळे आता मुंबई महापालिकेत शिवसेना आपले नगरसेवक राखणार का असा प्रश्न निर्माण झालाय. यानंतर थेट जाऊया संजय राऊत पत्रकारांशी संवाद साधतायत तिथे. कालपासून इथे आहे, आज दिवसभर आहे, उद्या आहे. जिल्ह्यातल्या शिवसैनिकांशी माझी चर्चा झाली. मालेगाव, नांदगाव या दोन्ही विधानसभा मतदारसंघातले शिवसेनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी मला भेटून गेले. उद्या परत भेटतायत. याशिवाय काही त्या भागातले काही नवीन प्रमुख लोक ज्यांच्या जनमानसावर प्रभाव आहे ते शिवसेनेशी जोडले जात आहेत. आणि नाशिक हे नेहमीच राजकीय दृष्ट्या एक चर्चेचा केंद्रबिंदू राहिलेला आहे. पण एक लक्षात घ्या, नाशिक हा जिल्हा, नाशिक शहर, नाशिक महानगरपालिका हे सदैव हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले आहे. आणि सगळे नगरसेवक, महिला, पुरुष भेटले मला आता खाली. इतर ठिकाणच्या काही बातम्या टीव्हीला सुरू आहेत. पण इकडले सगळे माजी नगरसेवक, आता इथे प्रशासक आहे, हे 100% शिवसेनेबरोबर आहेत. महानगरपालिकेची तयारी पूर्ण होते आणि कधी निवडणुका झाल्या तरी नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेची सत्ताच येईल अशा प्रकारची तयारी सुरू आहे. तिकडे काय घडतंय त्याच्याशी नाशिकला संबंध नाही, नाशिक शिवसेनेबरोबर आहे. ग्रामीण जिल्ह्यामध्ये काही बदल होतील पदाधिकाऱ्यांच्या संदर्भात, ते लवकरच जाहीर केले जातील. महाराष्ट्रातलं सुद्धा वातावरण हळूहळू निवळत जाईल. हा जो धुरळा उडालेला आहे सगळा, हे कृत्रिम वादळ आहे. जसं कृत्रिम पाऊस पाडतात तसं कृत्रिम वादळ आहे. ते वादळ दूर होईल, वावटळत जाईल ती. आणि पुन्हा एकदा शिवसेना नव्या जोमानं, जिद्दीनं कामाला लागलेलेच आहे. ती तुम्हाला खूप पुढे गेलेली दिसेल. बोला, काय प्रश्न आहे? आपला दौरा म्हटलं तर सगळेच शिवसेनेचे नगरसेवक जे आहेत ते यापूर्वी झाडून हजर राहायचे. मात्र आज 35 पैकी केवळ 15-20 नगरसेवक आहेत. असं नाहीये. हा 15 नगरसेवक आपल्या कोणी इथे दिसत नाही. मला असं वाटत नाही. मला सगळे सकाळी हॉटेलला भेटले. काही ठिकाण घरात काही नियोजित कार्यक्रम आहेत, काही यांच्याकडे लग्न आहेत आणि सगळे नगरसेवक माझ्याबरोबर आहेत. सकाळी भेटले, रात्री भेटले मला. आणि आता खरं म्हणजे त्यांची बैठक नव्हती. आता मेळावा उद्या आहे, उद्या पाहतो. बैठका शहरातला उद्या आहेत. आजचा दिवस ग्रामीण नाशिकसाठी दिलेला आहे आपण. तरीही इथे मोठ्या प्रमाणामध्ये महिला नगरसेविका सगळ्याच्या सगळ्या आल्या. इतर उद्या तुम्हाला चित्र दिसेलच सगळं जे काय आहे ते. इतर पक्षातील लोक शिवसेनेत प्रवेश करतात, महापालिकेच्या निवडणूक आहेत, मात्र या सगळ्या घडामोडी बघता आहे त्याच पक्षातले नगरसेवक टिकवणं आपल्यापुढे आव्हान असतं. मला असं वाटत नाही. जर नाशिकचं बोलाल तर नाशिक जिल्ह्याचं बोलाल तर शिवसेना जागच्या जागी. जे गेलेले आहेत ते जरी परत आले असले तरी ते परत विधानसभेत जाणार नाही. हे लोकांनी ठरवलंय, शिवसैनिकांनी ठरवलं.
मालेगावमध्ये काय नियोजन आहे, केव्हा येणार काय? नाही, आहे ना, प्रत्येक ठिकाणी जातील. आम्ही ठरवू. आधी मुंबईत आहे, मग ठाण्यात जाईल. त्या संदर्भात रचना होते आहे त्या यात्रेची. जनता वाट पाहते या यात्रेची. आणि तुम्हाला जेव्हा हे आम्ही सगळे पोचू आदित्य ठाकरेंबरोबर, तेव्हा तुम्हाला जे वातावरण दिसेल तेव्हा तुम्ही म्हणाल नाही नाही, शिवसेना जागेवरच आहे. नवीन चिन्हाबाबत एक प्रतिक्रिया दिलेली आहे की शिवसैनिकांनी नवीन चिन्हासाठी मला असं वाटतं माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 2 वाजता मातोश्रीवरती या संदर्भात पत्रकार परिषद घेणार आहेत. तिथे ते बोलतील. पण धनुष्य बाणे चिन्ह शिवसेनेचं आहे आणि शिवसेनेकडेच राहील हे मी तुम्हाला ठामपणे सांगतो. ज्या पद्धतीने सगळे बंडखोर आमदार आहे मला टार्गेट करता किंवा टीका करते की राऊत साहेबांमुळे शिक्षण संपत चालली आहे. अच्छा, काल 2-3 दिवसांपासून सगळेच मला बघा, हे भारतीय जनता पक्षानं माझ्यावरचं बोलणं थांबवलंय. त्यांना 40 नवीन भोंगे मिळालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून ते बोलत आहेत, ते बोलू द्या. आम्ही शिवसेनेसाठी काय केलं आणि काय करतो हे महाराष्ट्र जाणतो. इतके वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं आहे. आमचे सहकारी होते. आम्ही आजही त्यांना आमचे सहकारी मानतो. इकडल्या अनेक नाशिकच्या लोकांना आम्ही आग्रहानं उद्धवजींना सांगून उमेदवारी द्यायला लावल्या, सगळ्यांना माहिती आहे. तेव्हा राऊतांनी नुकसान केलं म्हणजे काय? मी कालही म्हणालो, पहिल्या दिवशी त्यांचं कारण वेगळं होतं पक्ष सोडण्याचं, की शिवसेनेनं हिंदुत्व सोडलं. दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं की आम्हाला वर्षा बंगल्यावरती किंवा मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री भेटत नाही. तिसरं कारण त्यांचं होतं की राष्ट्रवादी निधी देत नाही. चौथं कारण त्यांचं अजून काहीतरी वेगळं निघालं. आता 5व्या कारणावर ते आलेले आहेत की संजय राऊतांच्या संदर्भात ते काही बोलत आहेत. म्हणून मी काल सांगितलं की तुम्ही एकदा कारण नक्की काय ते शोधा. त्या संदर्भात तुम्ही विचारविनिमय करा सगळ्यांनी आणि त्या कारणाशी ठाम राहा. कारण एकच आहे, भारतीय जनता पक्षाला शिवसेना फोडायची नाही तर शिवसेना संपवायची आहे. जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत त्यांना महाराष्ट्राचे जे 3 तुकडे करण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार नाही. जोपर्यंत शिवसेना संपवली जात नाही तोपर्यंत मुंबई त्यांना स्वतंत्र करायची आहे, ते करता येणार नाही. म्हणून शिवसेना कमजोर नाही तर संपवायची आणि हे जे महाराष्ट्राचे मुंबईचे तुकडे करण्याचे जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचे त्यांचं धोरण आहे. आता हे 40 लोक जे आहेत स्वतःला मराठी अभिमानी हिंदू अभिमानी म्हणतात, त्यांनी त्यांची भूमिका जाहीर केली, स्पष्ट केली पाहिजे. साहेब जरा उच्च बाजूच्या पत्रकारांनी सांगितलं बोला. जी महिला पतीचं कुंकू लावते तरी ती बाहेर नको ते धंदे करते तिला आपण ते सोडून द्या. काय राजकीय प्रश्न विचारा. राजकीय प्रश्न माझा प्रश्न पूर्ण शिवसैनिक आता कायदेशीर लढाई सुरुवात केलेली आहे. जे राज्यपालांनी जी सत्ता स्थापन केलेली आहे ते बेकायदेशीर आहे. या संदर्भात एक सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली. सरकार पूर्णपणे बेकायदेशीर आहे. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय त्या संदर्भातली याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असताना बहुमताचा ठराव राज्यपालांनी घ्यायला लावणं हे बेकायदेशीर आहे. विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घ्यावी, आम्हाला तारीख द्या हे आम्ही सांगत होतो, तेव्हा आम्हाला तारीख देण्यात आली नाही. पण हे सरकार येतात 24 तासात त्यांनी तारीख दिली. राज्यपाल हे स्वतंत्र वृत्तीचे, घटनेचं पालन करणारे नाहीत हे सगळ्यांचंच म्हणणं आहे. एकतर्फी पद्धतीनं हे निर्णय घेतले आणि त्यातून या झुंडशाहीतून हे सरकार निर्माण झाले. साहेब, तुम्ही जरी म्हणत असलात की आता भाजप हे सगळं घडून आणते, तरी मात्र काल जेव्हा किरीट सोमय्या यांनी ट्विट केलं की उद्धव ठाकरे माफिया सरकार आहे, त्यावरती दीपक सरकारने आक्षेप देखील घेतलेला आहे. दुर्लक्ष करा त्या आणि आक्षेपात. नेमकी शिवसेनेची भूमिका काय? बऱ्याच वेळेस शिवसेनेचे लोक असं सांगतायत, भूमिका सांगतायत की जे गेले ते परत आले तर आम्ही विचार करू आणि दुसरीकडे सांगितलं जातं की ते नक्कीच पडणार. तर सगळ्या शिवसैनिकांना हा संभ्रम आहे की नेमकी भूमिका काय घेतली जाते? त्याच्यामध्ये भूमिका स्पष्ट आहे. त्याच्यामध्ये भूमिका स्पष्ट आहे. शिवसेना, जी शिवसेना आज परत एकदा उभी राहते ती शिवसेना खरी. मातोश्री आमची, अमुक आमचं, चिन्ह आमचं, तुमचं तुम्ही निर्माण करा ना. तुमचं तुम्ही निर्माण करा. प्रश्न दादा भुसे आणि सुहास कांदे हे जर यांच्या संदर्भात नेमकी भूमिका आहे, ते गेले का ते पुन्हा आले तर पुन्हा त्यांचं सेनेमध्ये स्वागत होईल. त्यांनी बघा की त्यांनी एकदा पक्ष सोडल्यावर त्यांनी सांगायला पाहिजे आम्ही शिवसेना पक्ष सोडलेला आहे. ज्या दिवशी ते असं म्हणतील आम्ही पक्ष सोडला त्या दिवशी त्यांची आमदारकी जाईल.
राऊत साहेब, मी तोच प्रश्न विचारतोय तुम्हाला की कपाळावर टिळा हा शिवसेना प्रमुखांचा लावता आणि गळ्यात मंगळसूत्र शिवसेनेचे घालतात, तरी गोडवे किंवा मधुचंद्र किंवा शैय्यासोबत ती फडणवीसांसोबत करतात. असं आहे की याबाबत महाराष्ट्राची जनता ही अत्यंत जागरूक आहे. हे जनतेला कळत नाही का? या राज्याची जनता अत्यंत जागरूक, अत्यंत सावध, अत्यंत चाणाक्ष आहे आणि जे घडलंय महाराष्ट्रात त्याचा काय परिणाम भविष्यात होणार हे तुम्हाला लगेच दिसेल. पाठोपाठ आदित्य ठाकरेंना देखील टार्गेट केलं जात आहे. युवासेनेचा मुख्य बॉडीमध्ये होणारा हस्तक्षेप हे देखील बंडखोरीचं कारण आहे असं बोललं जातं. जे आमदार गेले आहेत त्यांची सगळी मुलं युवा सेनेचे पदाधिकारी आपल्याला माहिती आहे. अगदी दादा भुषणचे चिरंजीव असतील, अजून मी तुम्हाला नावं सांगेन, त्या सगळ्यांची मुलं हे युवा सेनेचे त्या त्या जिल्ह्यांचे प्रमुख पदाधिकारी होते आणि त्यांच्याकडे निर्णय क्षमता होती. चला, धन्यवाद. उमेदवारी देऊ करताय उपराष्ट्रपती पदाची भाजपकडनं, ते देखील एके काळचे शिवसैनिक होते, याकडे आपण कसं? नाही, शिवसैनिकांना एकेकाळच्या बरेच दिवस आले आहेत आमच्यामुळे. मुख्यमंत्री आणि म्हणजे उपमुख्यमंत्री विधानसभेचे अध्यक्ष सुद्धा शिवसैनिक एकेकाळचे, मुख्यमंत्री एकेकाळचे शिवसैनिक सध्याचे, आता तुम्ही जे नाव घेताय ते एकेकाळचे शिवसैनिक. म्हणजे शिवसेनेबरोबर लढण्यासाठी त्यांना शिवसैनिकच हवेत, हे लक्षात घ्या. आमच्यामध्ये फूट पाडायची, एकमेकांवरती हल्ले करायला लावायचे आणि रक्तपात कोणाचा होणार आहे ते शिवसैनिकांचा. भारतीय जनता पक्षाचं साधारण हे धोरण दिसतंय दिल्लीच्या पाठिंब्यानं. पण म्हणून आम्ही अत्यंत सावधपणे पावलं टाकतो. आम्हाला आमच्याच लोकांचं रक्त सांडवायचं नाही. जरी भारतीय जनता पक्षाने हे किती प्रयत्न केले तरी आम्ही मार्ग काढू. चला, संजय पांडेंवरती सीबीआयने गुन्हे दाखल केले. संजय पांडेंवरती मला माहिती गुन्हे दाखल केले. आमदारांबरोबर खासदारांचं पण दबाव वाढतं का? धनुष्यबाण हा शिवसेनेचाच आणि सगळे नगरसेवक देखील स्थानिक स्वराज्य संस्थांचे, राज्यातल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्था शिवसेनेकडे आहेत किंवा जिथे जिथं आमचे नगरसेवक निवडून आलेत ते आमच्याच बाजूने असल्याचा दावा जो आहे तो संजय राऊत यांनी नाशिकच्या पत्रकार परिषदेत केला आहे. नाशिकच्या पत्रकार परिषदेत आपण बघतोय की नाशिकचे शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीत आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तरं देऊ केलेली आहेत. अर्थात आता शिवसेनेचे नेते राज्यभरात आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी दौरे करताना दिसतात. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी, मग त्यामध्ये जिल्हा प्रमुख असतील, संपर्क प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, या सगळ्या लोकांशी ते संवाद साधताना दिसतात. कारण अर्थात या सगळ्याच्यात कोणता गट कोणाच्या बाजूने जाईल याचा काही अंदाज येताना दिसत नाही. म्हणून शिवसेनेची एकजूट राहावी या दृष्टीने आता शिवसेनेच्या गटात बैठकांचं सत्र जे ते राज्यभरात सुरू झालेलं आहे. आणि आजपासून तर आदित्य ठाकरेंची निष्ठा यात्रा जी आहे ती सुरू होते. निष्ठेच्या संदर्भातला दौरा सुरू होतोय. आपण पाहतोय की शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातून सर्व पाचही आमदारांनी एकनाथ शिंदेंना साथ दिली. भिवंडी ग्रामीण विधानसभेचे आमदार शांताराम मोरे यांनी बंड करण्याचा निर्णय का घेतला याचा खुलासा केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून भिवंडी ग्रामीण मतदारसंघासाठी निधी दिला जात नव्हता, त्यामुळे घुसमट होत होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना संपवण्याच्या मागे लागली होती असा आरोप मोरेंनी केला. सर्व शिवसैनिक शरीराने उद्धव ठाकरेंसोबत आहेत पण मनाने एकनाथ शिंदेंसोबत असल्याचं मोरे यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी ह्यांच्या आमच्या लक्षात आलं की हे आपल्याला शिवसेना पक्षाला संपवायला निघालेले आहेत. पर्याय काय होता बंड करण्याशिवाय? निधी मिळत नाही, 2.5 वर्ष झाली. जो काही निधी येतो तो त्यांच्या लोकांना दिला जातो, त्याच्यामुळं याला पर्यायच नव्हता. एकनाथजी शिंदेसाहेब हे आता आमचे नेते, पण काही लोकांच्या तणामध्ये जरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे पुत्र उद्धवसाहेब असतील तरी मनाने सन्माननीय आमचे एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबरोबर आहेत. पुढे बघूयात नांदेड उत्तरचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांचं नांदेडमध्ये आगमन झालं. यावेळी समर्थकांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं. समर्थकांची मोठी गर्दी रेल्वे स्थानकावरती झाल्याचं बघायला मिळालं. पोलिसांचा मोठा बंदोबस्त यावेळी ठेवण्यात आलेला होता. बालाजी कल्याणकरांची मिरवणूक काढण्यात आली आणि आपल्याला डावललं जात होतं अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. आपल्याला आता कोणत्याही पदाची अपेक्षा नाही, मुख्यमंत्री जे पद देतील त्यावर काम करेन असं कल्याणकर म्हणाले. काय नाराजी मी सांगायचं काम नाही. तुम्हाला माहित नव्हतं का
तुम्ही त्यावेळेस सांगायला पाहिजे होतं नाराजी कशामुळे बालाजीरावला असं का करायला. हर जागी डावला लागत होतं, हर कार्यक्रमात पाठीमागे ठेवायला लागत होतं. असं का मला आशा न काही करता जनतेची मला सेवा करायची आहे. मी मर्जी तो जनतेची सेवा करणार. मी कुठेही असलं तर जनतेची सेवा करणार. मला जनतेची सेवा करायची. जे देतील ते, काही पद देतील, कोणते देतील ते मी स्वीकारेल. नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर हे एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणवले जातात. महाविकास आघाडी सरकार असताना भाजपा खासदार प्रताप पाटील चिखलीकर बॅकफूटवर होते, पण आता सत्ता परिवर्तन होताच खासदार चिखलीकर सक्रिय झालेत. मागील सरकारच्या काळात घाईनं घेतलेले सर्व निर्णय रद्द करू असं चिखलीकरांनी सांगितलं आणि यावर श्रेय जरूर घ्या, पण विकास कामं थांबवू नका असं आवाहन अशोक चव्हाणांनी केलं. निधी नसताना देखील अशोकराव चव्हाण यांनी निधी वाटप करण्याची घाई केली आणि सरकार पडणार आहे अविश्वास दाखल झालेला आहे माहीत असताना देखील त्यांनी ऑनलाईन डीपीडीसीची बैठक घेतली. सगळ्या कामांना मान्यता, त्यांचं काय हित कुठं गुंतलेले होते मला माहिती नाही. आणि लागलीच मी 2 तारखेला एकनाथराव शिंदे साहेबांनी देवेंद्र फडणवीस साहेबांकडे मी पत्र दिलं की अशा पद्धतीची बैठक ही चुकीची आहे आणि आज त्या बैठकीला स्थगिती देण्यात आली आणि नवीन पालकमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक पूर्ण घेण्यात येईल. काही लोकांना नुसतं आसुरी आनंद, काही लोक काम थांबवण्याचा आनंद काही लोकांना आहे. माझा हे काम चालू ठेवण्यामध्ये आनंद जास्त राहील आणि मला वाटतं कोणी का असेल ना काम पूर्ण झालं तर क्रेडिट ज्याला घ्यायचं तरी घ्यावं, माझं काही तक्रार नाही आहे. प्रश्न क्रेडिटचा नाही आहे, इथे प्रश्न जिल्ह्याच्या विकासाचा विषय आहे आणि त्यामुळे असा आनंद, आसुरी आनंद घेऊन थांबवण्यापेक्षा मला वाटतं या कामाला आपल्याला पूर्णत्वास नेण्याकरता आपली जी कर्तबगारी आहे ती काही लोकांनी दाखवून देता आनंद होईल. आम्हाला आमची काही हरकत नाही, त्यासाठी आम्हाला आनंद आहे. मुंबई महापालिकेतील शालेय साहित्य वाटपाबद्दल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांना पत्र लिहिलं. शाळा सुरू होऊनही गणवेश वाटप, शालेय साहित्याचं वाटप ते झालेलं नाही आणि त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. शालेय साहित्याचं वाटप तातडीनं विद्यार्थ्यांना करावं, अन्यथा पालिका आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला. ज्या अधिकाऱ्यांमुळे हे वाटप रखडलं त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. शाळा सुरू होऊन महिना होत आलेला आहे, पण अजूनही महापालिकेच्या वतीने आवश्यक जे शालेय साहित्य वाटप आहे, ज्याचं वाटप व्हायला हवं होतं ते होऊ शकलेलं नाही. आणि याबद्दल बोलूयात, आमचे प्रतिनिधी सुष्मिता मधाणे आपल्याबरोबर आहेत. सुष्मिता, अजूनही शाळा सुरू होऊन म्हणजे शाळा सुरू होऊन आपण बघायला गेलं तर महिना होऊन गेला, शालेय साहित्याचं वाटप का होऊ शकलं नाही? खरं तर मुंबई महानगरपालिकेमध्ये प्रशासक नेमल्यानंतर ज्या पद्धतीनं टेंडर देणं आवश्यक होतं, मुंबईतील सर्व पालिकेच्या मुंबई पब्लिक स्कूलच्या शाळांमधल्या अनेक या शालेय वस्तूंसाठी साधारणपणे 27 वस्तू या विद्यार्थ्यांना दिल्या जातात. ह्या टेंडर प्रक्रियेला दिरंगाई झाल्यामुळे साधारणपणे 1 महिना उलटत आला, परंतु तरी सुद्धा विद्यार्थ्यांना अजूनही शालेय वस्तू मिळालेल्या नाहीत. यावरती वारंवार भाजपच्या अनेक नेत्यांनी अगदी कठोर भूमिका घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. काही दिवसांपूर्वी नितेश राणे यांनी सुद्धा अशा पद्धतीचं एक पत्रक लिहिलेलं होतं आणि आता इक्बाल सिंग चहल यांना थेट अशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात येतात की का एवढा उशीर होतोय आणि म्हणूनच आगामी काळामध्ये ही कारवाई सुद्धा करण्यात येणार आहे. कारण कुठेतरी प्रशासनाच्या दिरंगाईमुळे, हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचं, गोरगरीब विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल. शालेय साहित्याच्या वाटपात दिरंगाई केल्याचं आपण बघतोय. ज्या महापालिकेला खरं तर सगळ्याच कामांच्या बाबतीत आपण उत्तम गुणवत्तेच्या निकषांवरती गृहीत धरतो, त्याच महापालिकेच्या वतीने म्हणजे दरवर्षी खरं तर असा गोंधळ कुठल्या ना कुठल्या प्रकारात होताना आपण पाहतो शालेय साहित्यांच्या वाटपाच्या संदर्भात. पण यंदा शाळा सुरू होऊन 1 महिना होत आला तरी आवश्यक त्या वस्तू ज्याची खरेदी झालेली आहे ज्या आणि ब्रेकनंतर आपण बघूयात. महत्त्वाची बातमी अशी आहे की आपण जर लक्षात घेतलं तर विधान परिषदेतील नवनियुक्त आमदारांचा शपथविधी पार पडला आणि नव्या 10 आमदारांचा आज 10 आमदारांना शपथ देण्यात आली. प्रवीण दरेकर यांनीही आज शपथ घेतल्याची दृश्य आपण बघतोय. यावेळी भाजप आमदार राम शिंदे, काँग्रेसचे आमदार भाई जगताप, त्याचबरोबर प्रवीण दरेकर, श्रीकांत भारतीय यांचा विधान परिषदेसाठी आमदार म्हणून म्हणजे ज्यावेळेस आमदार म्हणून सभागृहात तुम्ही स्थानापन्न होणार आहात त्यापूर्वी तुमचा शपथविधी जो तो पार पडतो आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे
यांनी त्यांना शपथ या ठिकाणी देऊ केली. एकनाथ खडसे देखील आपण व्यासपीठावर बघतोय आणि विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर देखील व्यासपीठावर आहे. आणि आता सचिन आहेर देखील या दृश्यांमध्ये आपण पाहिलं की त्यांचं स्वागत परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी केलं. सगळ्यांचा शपथविधी झाल्यानंतर एकत्रितपणे माध्यमांच्या वतीने त्यांचा एक फोटो काढण्यात आला एकमेकांचं अभिनंदन करत. म्हणजे खरं तर हेच ते आमदार आहेत ज्यांनी मतांची बेगमी करण्याकरता किंवा मतांची जुळवाजुळव करण्यासाठी म्हणून शर्थीचे प्रयत्न केले. या सगळ्या याच्यात काँग्रेसची मात्र दमछाक झाल्याचं आपण बघितलं. काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पहिल्या पसंतीच्या क्रमांकाची मतं मिळू शकली नाही आणि चुरशीची झालेली विधान परिषदेची ही निवडणूक त्यात जे आमदार निवडून आले त्यांचा शपथविधी जो आहे तो पार पडलाय. याचबद्दल अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी तुषार रुपांवर आपल्याबरोबर आहेत. तुषार, आपण बघतोय आता येणाऱ्या कालावधीमध्ये अधिवेशन देखील सुरू होतं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यापूर्वी या सगळ्या आमदारांचा शपथविधी पार पडलेला आहे. काय माहिती याबद्दल? राष्ट्रवादीचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार एकनाथ खडसे नाथाभाऊ, सर्वप्रथम तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे आणि तुमचं अभिनंदन देखील. तुम्ही आता आमदारकीची या ठिकाणी शपथ घेतलेली आहे. काय सांगाल तुम्ही आता? विधान परिषदेमध्ये सर्वसामान्य विधान परिषदेमध्ये सदस्य म्हणून एनसीपीच्या माध्यमातून मला निवडून यायची संधी मिळाली आणि त्यामुळे या विधान परिषदेमध्ये सर्वसामान्यांच्या सार्वजनिक प्रश्न मांडण्याची भूमिका मी घेणार. माझ्या पक्षाची भूमिका मी मांडणार. त्याबरोबरीला आज विरोधी पक्षाचं काम मला करायची संधी आहे. गेले अनेक वर्ष मी विरोधी पक्षात काम केलेलं आहे. विरोधी पक्ष नेताही होतो. त्यामुळे सरकारच्या चुका असतील, सरकारच्या ध्येय धोरणामध्ये काही दोष असतील तर त्याच्यावर प्रहार करण्याची ही चांगली संधी मला आहे. आत्ताच तुम्ही आमदार झालेले आहात, मात्र काही दिवसांपूर्वी सत्तांतर राज्यामध्ये झालेलं आहे. तुम्ही आता सत्ताधारी नाही तर आता विरोधी पक्षात तुम्ही असणार आहात. विरोधी पक्षनेते म्हणून तुम्ही यापूर्वी देखील होता, मात्र आता या नव्या राष्ट्रवादी पक्षामध्ये तुम्हाला विरोधी पक्षनेत्या संदर्भामध्ये काही बोलणं झालेलं आहे? विरोधी पक्षनेता वगैरे काही बोलणं झालेलं नाही, परंतु आज विरोधी पक्षाचा आमदार म्हणून मला जे काही मला जबाबदारी दिलेली आहे ते निश्चित प्रामाणिक पार पाडण्याचा मी प्रयत्न करतो. यापूर्वी देखील तुम्ही विधानसभेमध्ये तुम्ही स्वपक्षीय भाजपा विरोधातच अनेक वेळा तुम्ही लेटर बॉम्ब बाहेर काढले होते. मात्र आता तुम्ही जेव्हा विरोधी पक्षात असणार आहात, विरोधी बाकावर असणार आहात आणि सत्ताधारी या ठिकाणी शिवसेनेचा शिंदे गट आहे आणि भाजपाचे आमदार असणार, तर त्यांच्यावरती प्रहार करत असताना काय नेमकं हत्यार आम्हाला पाहायला मिळालं तुमच्याकडून? या ठिकाणी व्यक्तिगत प्रहार केल्यापेक्षा सार्वजनिक प्रश्नांच्या संदर्भामध्ये आक्रमकता असणं, सरकारचं जर कुठे धोरण चुकत असेल तर त्या संदर्भामध्ये ते लक्षात आणून देणं. साधारणतः एक विषय असतो की सभागृहामध्ये काम करत असताना सरकारची जी भूमिका आहे ती योग्य असेल तर स्वागत करू, परंतु असं वाटलं की सर्वसामान्यांच्या हिताच्या विरोधात आहे तर त्याला निश्चित आम्ही त्या ठिकाणी विरोध करू. पण विधान परिषद सभागृहामध्ये तुमच्या एवढं आता ज्येष्ठ किंवा एक सिनियर लीडर आता राष्ट्रवादीचं कोणी पाहायला मिळत नाहीये. अशा पार्श्वभूमीवरती एक तुम्ही जुने जाणकार आणि अनुभवी नेते जर आहात तर तुम्हाला राष्ट्रवादी या पक्षाकडून विधान परिषद मध्ये थेट विरोधी पक्षनेतेपदाची काही संधी तुम्हाला दिली जाऊ शकते का? त्या संदर्भामध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत काही यापूर्वी बोलणं झालेलं आहे का किंवा काही त्या संदर्भातलं काही बोलणं सुरू आहे? याबाबत कुठलंही माझं बोलणं झालेलं नाही. जे काही निर्णय असतात त्या पक्षाच्या माध्यमातून होत असतात आणि पक्ष योग्य तो निर्णय नेहमीच घेत असतो. पण तुम्हाला अपेक्षा आहे का तुम्हाला वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षनेते मिळू शकतो? बघा, यापूर्वी मी मंत्री अनेक वर्ष राहिलेलं आहे, विरोधी पक्षनेता म्हणूनही काम केलेलं आहे, गटनेता म्हणून काम केलं आहे. अनेक जबाबदाऱ्या या सभागृहामध्ये खालच्या सभागृहात मी पार पाडलेल्या आहे. त्यामुळे या ठिकाणी माझी आजची तरी भूमिका आहे विरोधी पक्षाचा आमदार म्हणून निवडून गेलेलो आहे, ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणं. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी एकनाथ खडसे. मला विरोधी पक्षनेतेपदाची संधी भेटलेली आहे आणि ती संधी मी पूर्णतः पार पाडणार असल्याचं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना स्पष्ट केलेलं आहे. विशाल, धन्यवाद तुषार या सगळ्या संवादाबद्दल. तर आज विधान परिषदेच्या नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा जो तो पार पडला. यावेळी नाथाभाऊ अर्थात एकनाथ खडसेंशी देखील आपण संवाद साधला आणि पक्ष आदेशानुसारच यापुढचं काम आपण करत राहू, सर्वसामान्यांचे प्रश्न आपण सभागृहात मांडू असं त्यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं.
पुढे पाहूयात. पोषण आहारासाठी निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचा पुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार जो आहे तो नांदगावच्या प्राथमिक शाळेमध्ये समोर आला. आणि हा पोषण आहार निकृष्ट दर्जाचा असल्यानं घरूनच डबा घेऊन येण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. हा निकृष्ट पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई कधी करणार असा सवाल उपस्थित केला जातोय. या योजनेसाठी दरवर्षी सरकारकडून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात आणि या योजनेअंतर्गत शाळेत अन्न शिजवून विद्यार्थ्यांना दिलं जातं. सध्या असं झालं की डाळ, चवळी, मसाले वगैरे सुद्धा तांदळाबरोबर शासनाकडून प्राप्त झालेले. पण या जे डाळी आणि मसाले वगैरे जे प्राप्त झालेलं आहे त्याचा वापर करून जे अन्न शिजवून दिलं जात आहे ते विद्यार्थी प्रत्यक्ष घेत नाही. आणि जे शिजवून देणारी यंत्रणा आहे यांनी असे सांगितले की हे बरोबर शिजवलं जात नाही. पदार्थ अशी आहे की जेवणामध्ये काहीच चव येत नाही, टेस्ट येत नाही. म्हणून विद्यार्थी जे आहे ते खूप कमी विद्यार्थी त्याचा लाभ घेऊन आले. जे शाळेला शालेय पोषण आहाराचा जो किराणा आहे तो एकदम निकृष्ट दर्जाचा आहे. त्याच्यामध्ये मुगाची डाळीमध्ये घाण पण खूप निघते आणि जो मसाला आहे त्याच्यात निम्म मीठ मिक्स केलेला आहे आणि जिरेमध्ये पण अर्धी घाण आहे. जो पहिले महिलांकडे जो किराणा होता त्याच्यामध्ये त्या ज्या दुकानातून किराणा आणायची त्याच्यामुळे जेवण पण चांगलं व्हायचं आणि मुलं पण खायचे. आता हा जो असा किराणा आला आहे त्याच्याने मुलं खात म्हणजे 200 मुलांची जी पटसंख्या आहे तिला ते 10 ते 15 मुलं खाऊ राहिले. बाकीचे मुलं असं जेवण असल्यामुळे खात नाही. याच्यामुळे सरकारची जी योजना आहे की मुलांना हे पोषण आहार हा शाळेमध्ये भेटला पाहिजे पण ह्या किराण्यामुळे ते पोषण आहार पूर्ण पाणी फिरल्यासारखं झालेलं आहे. मुलं खात पण नहीं. दाल सही से गली भी नहीं रहती और चौलाई भी नहीं गली भी रहती तो इसलिए हम खाते नहीं. अच्छा नहीं है हाँ. आणि आज आपण बघतोय की विधान परिषदेच्या नवनियुक्त आमदारांचा शपथविधी सोहळा जो तो पार पडलेला. आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत. त्यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊयात. तुषार, विधान परिषदेच्या नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी आताच पूर्ण झालेला आहे आणि या आपण जर पाहिलं असतं या शपथविधीमध्ये तर अनेक धक्कादायक असे निकाल लागताना पाहायला मिळाले होते. आपल्यासोबत बोलण्यासाठी शिवसेनेचे नवनिर्वाचित विधान परिषद आमदार या ठिकाणी सचिन आहेर आहेत. आपण त्यांच्याशी या संदर्भाला थेट संवाद साधणार आहोत. सर्वप्रथम तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. मात्र या सर्व शपथविधी सुरू असतानाच गेल्या 8 दिवसांमध्ये राजकीयामध्ये अनेक मोठ्या राजकीय उलथावलती पाहायला मिळाल्या. अनेक झालेले आणि 2-3 दिवस तर आम्ही सर्व एकमेकांच्या बरोबर होतो. म्हणजे एकमेकांबरोबर आम्ही राहिलो. सर्व विधिमंडळातील आहेत, अनेक माझे सहकारी देखील आहेत. आणि आज एका बाजूला उत्साह आहे पण दुसऱ्या बाजूला खंत पण आहे आणि एक अशी एक भावना पण होते की आपल्यातलं सहकारी आम्ही एकमेकांबरोबर बसत होतो, गप्पा मारत होतो, जेवत होतो. असे आज ते सहकारी कुठच्या तरी दुसऱ्या प्रवाहामध्ये घेताना एक खंत पण मनामध्ये निश्चितपणे राहते. पण तुम्हाला आज नवनियुक्त आमदाराची शपथ घेत असताना तुमच्या जुन्या मित्रांचे काही फोन आले का? नाही, अजिबात आले नाही, पण येतील अशी आम्ही अपेक्षा करतो. पण संबंध काय हे जात नाही. पण ज्यावेळी पार्टी म्हणून घेऊन आपण ज्यावेळी एक भूमिका घेतो त्यावेळी त्या भूमिकेबरोबर आपण राहण्याचा प्रयत्न करतो. तर जसं मी सांगितलं की एका बाजूला आनंद आहे तर दुसऱ्या बाजूला खंत देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे. एका बाजूला आनंद आहे तर दुसऱ्या बाजूला खंत देखील आहेत. तुमचे अनेक सहकारी आता शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत. त्यांच्याशी तुमचं आता बोलणं होत नाही, त्यांच्याकडून अजून शुभेच्छा तुमच्याकडे येत नाहीये. हा नाराजीचा सूर जर या ठिकाणी कमी करायचा असेल किंवा ही नाराजी दूर करायची असेल तर तुम्ही वैयक्तिक आता स्वतः तुम्ही आमदार आहात, तुमचं मातोश्रीवर येणं जाणं दररोज सुरू होते. मातोश्रीच्या बाजूला जे उद्धव ठाकरेंच्या भोवती जे 4-5 जण आहेत त्यांच्याविषयी अनेक जण आरोप करतायत. तर तुम्ही काय वेगळ्या या ठिकाणी उद्धवजींच्या कारणावर टाकणार आहात का? रश्मिताईंशी बोलणार आहात का? मी फार छोटा आहे आणि मी आदित्यजी आणि उद्धवजींच्या विश्वास ठेवूनच मी पक्षामध्ये आलो आणि मला वाटतं या प्रक्रियेमध्ये मी त्यांना काहीतरी सुचवणं हे काही योग्य होणार नाही. पण नक्कीच ज्यावेळी संवाद कुठे कमी पडत असेल या आमदारांचा आणि पक्ष नेतृत्वाशी तो संवाद वेगळ्या पद्धतीने का होईना ते आपण मांडण्याचा जर पुढच्या काळामध्ये धर झाला तर नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होईल. कारण शेवटी संवादाच्या माध्यमातून पण काही विषय सुटतात आणि आदरणीय उद्धवजींनी पहिल्या दिवशीपासून हेच सांगितलं की तुम्ही या बसा माझ्यासमोर. अर्थात ते बसले असते आणि कदाचित चर्चा झाली असती तर हा विषय पण एवढं इथपर्यंत गेला असता का नाही गेला असता हाही मला या निमित्ताने म्हणायचं. पण त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा आम्हाला बोलवलं गेलं की तुम्ही पुन्हा या
ही बोलवण्याची वेळ निघून गेलेली आहे. आम्ही गेली दुसऱ्या दिवशी बोलणं झालं होतं आणि तुम्ही पाहिलं, पण त्यांची अट होती की पहिला तुम्ही बाहेर पडा आणि मगच आम्ही बोलू. तर आपण ज्यावेळी एका नेतृत्व म्हणजे वडिलांना पण आपण ज्यावेळी वडील म्हणून मानतो आणि ते आजही मानतायत, ते पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजींना नेता मानतायत. एकही माणूस असं बोललं नाही की आम्ही नेता मानायला तयार नाही आहोत. मग अशावेळी ज्यावेळी संवादाच्या माध्यमातून काही गोष्टी होत असतील तर नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्याला आनंद होईल आणि तो देखील करण्याचा प्रयत्न ज्यावेळी विधिमंडळामध्ये अनेक लोक भेटतील, काही नावानेच घ्यायचं झाले तर प्रकाश असेल, सदा असतील, हे जी असेल अशी जी मंडळी आहे, जसं परवा दिवशी आदित्यजी त्यांच्याशी भेटलेले, हे जीवाभावातली लोक आहेत की तिकडे गेले हा विश्वासच बसत नाही. तुम्ही सर म्हणताय की त्यांच्याशी आपण संवाद नाही सर, तुम्ही असं म्हणताय की संवाद हा पुढच्या काळामध्ये सुरू करू. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की गेली 2.5 वर्ष संवाद बंद होता, वर्षाची दारं आमच्यासाठी बंद होती, मातोश्रीची दारं बंद होती. तर ही दारं, माझा प्रश्न असा आहे की ही दारं पुन्हा उघडण्यासाठी किंवा ही दारं पुन्हा उघडण्यासाठी तुमच्याकडून काही प्रयत्न केले जाणार आहेत का? नक्कीच माझ्यासारख्या कार्यकर्त्यांकडनं प्रामाणिक प्रयत्न या अगोदर होता. काही ज्या गोष्टी काही मला विधिमंडळातील सहकारी बोलायचे ते मी नेहमी बोलायचो. पुढच्या काळामध्ये पण जर झालं तर नक्की मी बोलीन. पण एक गोष्ट मला आवर्जून सांगावं लागेल की संवाद नव्हता हे जे काही मंडळी म्हणतायत त्यातले काही ठराविक असं नाहीये. आपण तो संवाद वारंवार होता. अर्थात 1.5-2 वर्ष तुम्ही सर्वांनी पाहिलं असेल, कोविडमध्ये गेलेच 5-6 महिन्यामध्ये पण देखील तुम्ही जी विकास निधीच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं असेल तर शासन म्हणून दिलं. आणि आज प्रश्न असा आहे, मी जसं आता पुणे शहराचा संपर्क प्रमुख आहे, मी जाऊन तिकडे शहरामध्ये काम करतोय, चांगलं काम करतोय, लोकांचे प्रश्न सोडवतोय आणि मी येऊन सांगावं नाही हे काम जे मी करतोय हे उद्धवजी नाही मी करतोय. पण मला उद्धवजींचा मी प्रतिनिधी आहे, पक्षाचा मी प्रतिनिधी आहे. म्हणून अनेक अशी जी मंडळी म्हणजे गेली 2.5 वर्ष जे मंत्री आहेत नाही, तुम्ही त्यांना त्या बंडखोर जे काही नेते असतील किंवा ते म्हणतात की आमची शिवसेना आहे, त्यांना तुमचं काही सांगणं आहे का? 2.5 वर्ष तुम्हाला मातोश्रीची वर्षाची दारं उघडी होती, तुमच्या भेटी होत होत्या? हो 100% होत होती. असं कोणीही नकारू शकणार नाही की कधीच भेट झाली नाही. कमी जास्त होऊ शकतात, याच्याबद्दल कोणाचाही दुमत नाही. पण आज जर ते खऱ्या अर्थाने आम्ही पक्षामध्ये होतो, पक्षाच्या नेतृत्वाशी भेटायला त्यांना काय अडचण आहे, त्यांनी येऊन भेटावं ना. आणि मला असं वाटते की ज्यावेळी अशी संवाद सुरू झाला तर त्यातून काही गोष्टी पण होऊ शकतात. सरकार शासन हा 2 मिनिटासाठी बाजूला ठेवू, पण आज पक्षामध्ये जे भांडण लावण्याचा प्रयत्न, शिवसैनिकच शिवसैनिकांच्या विरुद्ध लढणार आहे का, हा ज्यावेळी सर्वसामान्य शिवसैनिकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो आणि ते पुढे निवडणुकीच्या माध्यमातून, पुढे अजून 2-2.5 वर्षाच्या माध्यमातून झालं तर ह्याचं नुकसान हे जे लोकप्रतिनिधी आहे आमच्या सर्वांपेक्षा पक्षापेक्षा जास्त त्यांना पहिला होणार आहे. ही गोष्ट ते जाणीव करू नयेत. म्हणून मला असं वाटते काळ जरी गेला असेल पण संपला असं मी समजत नाही. हळूहळू या सर्व गोष्टी ज्यावेळी त्यांच्या लक्षात येईल, कारण ज्यांच्या ज्या अपेक्षा होत्या, त्यांच्या ज्या काही त्यांना असं वाटत होतं असं व्हायला पाहिजे, ते काही महिन्यामध्ये काही आपल्याला जर दिसलं तर त्यातून होईल. आणि आता तुम्ही बघताय कोण कसं कोणाचा माईक खेचतोय. नाही, कोण कोणाचा माईक खेचतोय हे म्हणण्यापेक्षा ही माईक खेचायची वेळ आता शिवसेना जी आलेली आमदारांच्या आहे. वतीने आता या सगळ्या परिस्थितीवर पुन्हा एकदा संवाद व्हावा या दृष्टीने अपेक्षा व्यक्त केली जाते आणि हा संवाद झाला तर हे ऋणानुबंध कधी तुटलेले नव्हते हे लक्षात येईल. काही मतमतांतर किंवा गैरसमज असू शकतात, ते दूर करण्याचा प्रयत्न व्हावा अशी अपेक्षा देखील सचिन अहिर व्यक्त करताना दिसत आहेत. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत अकोला जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राबवण्यात आलेल्या दुधाळ जनावरे वाटपात मोठा घोटाळा झालाय. घोटाळा झालाय. लाभार्थ्यांना म्हशी देण्याऐवजी दलालांकडून फक्त 30,000 रुपये देऊन बोळवण करण्यात आली. या प्रकारामुळे सरकारच्या योजनेचा हेतूच निष्फळ ठरलाय. अकोला जिल्हा परिषदेच्या दुधाळ जनावरं वाटप योजनेचा दलालांनी लचकाच तोडलाय. लाभार्थ्यांना 75% अनुदानावर दुधाळ जनावरं वाटप करण्याची योजना सुरू केली होती. मात्र लाभार्थ्यांना म्हशींचं वाटपच करण्यात आलं नाही. त्यांना फक्त 30,000 रुपये देण्यात आले. 25% लाभार्थी हिस्सा आणि 75% अनुदान देण्यात येणार होतं. त्यातून लाभार्थ्यांनी 2 म्हशी खरेदी कराव्या असं योजनेचं स्वरूप होतं. या योजनेसाठी सुमारे 800 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्या 50,000 रुपयात काय येणार आहे? बकरी येत नाही, त्यात 50,000 रुपयात 2 म्हशी कशा येणार आहे? 50-50 दिले त्यानं, ते म्हणत 50,000 रुपये घेऊन जा म्हणत. 50,000 दिले आम्हाला व्यापाऱ्यानं, 50-50 घेतले, आम्ही घरी आलो. 25 तारखेला आम्हाला पत्र देण्यात आले होते. तर आम्ही बाजारामध्ये गेलो तर आम्हाला लाभ समजा आमच्या खात्यात काही पैसे मिळाले नाही. व्यापाऱ्याच्या खात्यातच पैसे जाणार आहे आणि व्यापाऱ्या लायसन होल्ड व्यापाऱ्याजोडूनच लाभ घेण्याचा असं आम्हाला सांगितलं होतं. मग पुढे काय झालं? पुढे आम्हाला ते पूर्ण जे पैसे आहेत समजा जे 80,000 आहेत ते आम्हाला ते मिळाले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेडपी सदस्या सुमन गावंडे यांनी घोटाळ्याची तक्रार केली, मात्र प्रशासनानं चौकशीच केली नसल्याचा आरोप गावंडे यांनी केलाय. तर अद्याप कोणतीही तक्रार मिळाली नसल्याचा दावा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी केलाय. तक्रार आल्यावर कारवाई करण्याचं आश्वासन देण्यात आलंय. लाभधारकाकडून त्यांनी 20,000 DD घेऊन 30,000 परत केले आणि ही योजना लाभधारकाची 80,000ची असून त्यांना त्यांचे 30,000 अधिकाऱ्यांना हडपण्याचा प्रयत्न केला. अशा काही तक्रारी जर आपल्याकडे आल्या किंवा असेल तर आपण त्याची या प्रशासनाद्वारे चौकशी करू आणि जे काय योग्य काय शहाण तिथे पाहिल्यानंतर सत्य परिस्थिती काय त्यावर आपण पुढील कार्यवाही करण्यात येईल. आर्थिक दुर्बल घटकातील शेतकरी सक्षम व्हावे यासाठी जिल्हा परिषदेकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र भ्रष्ट अधिकारी आणि दलालांची युती योजनांचा लाभ सामान्यांपर्यंत पोहोचू देत नाही. कुंदन जाधव, न्यूज 18 लोकमत, अकोला. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे. मध्य रेल्वेच्या संदर्भातली. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. शहाडजवळ मालगाडीचं कपलिंग तुटलंय. मुंबईच्या दिशेने येणारी सगळी वाहतूक आता खोळंबलेली आहे. आणि जर आपण पाहिलं तर लांब पल्ल्याच्या बहुतांशी गाड्या ज्या आहेत सेंट्रल लाईनवरच्या, ज्या उत्तरेकडनं येतात, त्या सगळ्या गाड्या ज्या आहेत त्या परतीचा प्रवास करत असतात. या सगळ्या वेळेला बऱ्याच गाड्या दुपारी उशिरापर्यंत पोहोचतात. पण आता हे बघायला हवं की नेमक्या कुठल्या ट्रॅकवरती ही कपलिंग तुटून जी वाहतूक जी ती सगळी विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे आता दुसऱ्या ट्रॅकवरनं कदाचित या लांब पल्ल्याच्या गाड्या ज्या आहेत त्या वळवल्या जाऊ शकतात. पण शहाडजवळ मालगाडीचं कपलिंग तुटलंय, त्याच्यामुळे आता वाहतूक जी आहे ती खोळंबली आहे. पुढे पाहूयात. मुसळधार पावसामुळे मावळमध्ये धबधबे ओसंडून वाहू लागलेत. ओसंडून वाहणाऱ्या या धबधब्यांमुळे डोंगर दऱ्यांचं सौंदर्य खुललं. पावसाळ्यात लोणावळा, खंडाळा, कार्ला इथं पर्यटकांची पावलं आता वळू लागली. आणि त्याचीच ही छानशी दृश्य न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी. तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, शिरूर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्यात पावसाची रिपरिप कायम आहे आणि त्यामुळं शिवनेरी किल्ल्याचं रूप आणखी खुललंय. शिवनेरी परिसर आणि डोंगरावर हिरवा शालू नेसल्याचं दृश्य समोर आलंय. काय झाडी, काय डोंगर, काय धबधबे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या घाटांपैकी एक असणाऱ्या कुंभारली घाटाचं सौंदर्य खुलून आलंय. कुंभारली घाटातून जाणारी नागमोडी वळणं, डोंगरावर पसरलेला हिरवा शालू आणि पावसाच्या सरी, भेसाळ धबधबे वाटसरूंना खुणावत आहेत. ही खास दृश्य आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी घेऊन आलोय.